पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। सासऱ्याच्याच घरी मांडला भानामतीचा डाव, भोंदू बाबाच्या मदतीने सुनेनेच घातला घाव, जादूटोणा केल्याप्रकरणी तिघांसह 2 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल। सासऱ्याच्याच घराच्या दरवाजाजवळ कथित भानामती व जादूटोण्याचा प्रकार केल्याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी 3 जणांसह 2 अनोळखी महिलांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे रोमनवाडी पांडेश्वर परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी रोहिदास दिनकर जाधव वय 78 वर्ष राहणार रोमनवाडी पांडेश्वर तालुका पुरंदर यांनी जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे। त्यानुसार नीलम हनुमंत मगर, अक्षय उर्फ बंटी हनुमंत मगर जोगता तसेच 2 अनोळखी महिला सर्व राहणार लोणी काळभोर खोकलाई चौक तालुका हवेली यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास रोमनवाडी पांडेश्वर येथे रोहिदास जाधव यांच्या घराच्या दरवाजालगत भिंतीजवळ लाल रंगाचे कापड टाकण्यात आले होते। त्यावर नारळ ठेवून त्याला काळ्या रंगाची बाहुली बांधण्यात आली होती। तसेच सुमारे 20 लिंबांना लोखंडी टाचण्या टोचलेल्या अवस्थेत आढळून आल्या। या साहित्याजवळ हळद, कुंकू, बुका, अर्धवट कापलेले कवळ लिंबू तसेच कुंकवाचे लाल पाणी टाकलेले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। संबंधित व्यक्तींनी घरासमोर भानामतीची प्रथा व जादूटोणा केल्याचा आरोप फिर्यादीने केलाय। या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 253/2026 अन्वये महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 3(2) अन्वये जेजुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार कारंडे करीत असून पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार पखाले यांनी केली आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुरंदर प्रतिनिधी संदीप रोमन।